आणि यानंतर आपण विधिमंडळ परिसरात जाऊयात। मंत्री गिरीश महाजन बोलतात। बाहेरून आले का आतून आले का तुम्हाला असा ज्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का? कोणाच्या आई बहिणीचा उल्लेख करून त्याला शिवीगाळण्याचा त्यांचा तुम्हाला अधिकार आहे का? हे त्यांनी सांगावं ना। आता कोण बाहेरून आलंय, कोण आतून आलंय, कोण कुठून आलंय हा विषय इथे आहे का? पण तुम्ही सदस्यांची सरळ आई बहिणीचा उल्लेख करून शिवीगाळ कराल एवढ्या शिवराळ भाषेमध्ये, तर हे अजिबात शोभणारं नाहीये। हे कुठे खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून आमची तर मागणी आहे की त्यांच्यावर कारवाईच करावी। नक्कीच, पण ते असं म्हणतायत की अंबादास दानवे कालपर्यंत व्यवस्थित वागत होते, त्यांनी जे केलंय ते योग्य केलंय, त्यांची बाजू घेतात संजय राऊत, काय म्हणाल याबद्दल? मला वाटतं इतक्या खालच्या स्तराला शिवसेना चाललेली आहे, उद्धव उभाठा गट विशेष करून संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतायत खरं म्हणजे त्यांच्याकडून कोणाला अपेक्षाच नाही आहेत। पण अंबादास दानवे एका पदावर या ठिकाणी आहेत, जबाबदारीने त्यांनी वागलं पाहिजे। ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि एखादा विषय समोरच्या नेत्या आमदारांनी मांडला सदस्यांनी सदनामध्ये, तर अशा पद्धतीने त्याला शिवीगाळ करणं, इतक्या अरवच्या भाषेमध्ये बोलणं, त्याच्यावर धावून जाणं, मला वाटतं हे कुठेही खपून घेण्यासारखं नाही आहे। म्हणून सभापतीकडे मी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांनी करावी, त्यांचं निलंबन त्या ठिकाणी करावं। शिवीगाळ करणाऱ्या नेत्याची पाठराखण करते शिवसेना, काय म्हणाल? मला वाटतं शिवसेना आजकाल इतकं खालच्या थराला चाललेली आहे, त्यांचा स्तर इतका खाली चाललेला आहे, तो खरं म्हणजे अपेक्षितच नाहीये। पण कोणी काही करा, कोणी कोणालाही शिवीगाळ करा, काही उल्लेख करा, पण आम्ही त्याची पाठराखण करू, ही भूमिका मला वाटतं सध्या उभाठा गटाची आहे। ती मात्र संसदीय कामाला न शोभणारी है। राहुल गांधी ने जिस तरह से बयानबाजी कल सदन में की है, पार्लियामेंट में की है, उसका निषेध हम यहाँ पर कर रहे हैं। समस्त हिंदू धर्मियों का, हिंदू भाइयों का उन्होंने अपमान वहाँ पर किया है, हमारे भगवान के फोटो बताकर जिस तरह से उन्होंने टीका टिप्पणी की है वो बहुत गंभीर है। इसलिए हमारी ये मांग है कि उन पर सदन में कार्रवाई की जाए। सारे अपोजिशन कह रहे हैं कि राहुल गांधी का जो हिस्टोरिक रिमार्क था कल का, बीजेपी को हिंदुत्ववादियों को मानना नहीं चाहिए, पूरे समाज पे जो हम अटैक नहीं कर रहे हैं, बीजेपी पे अटैक कर रहे हैं। ऐसा नहीं, उन्होंने समस्त हिंदू समाज को गाली दी है, मैं तो ऐसे ही कहूँगा। समस्त हिंदू समाज के बारे में उन्होंने सवाल उठाया है, उनको ही कटघरे में कर दे कि आप हिंदू हो या नहीं। तो मुझे लगता है ये बात बहुत गंभीर है, आज प्रधानमंत्री जी उसका जवाब देंगे। लेकिन हमारी ये मांग है कि राहुल गांधी पर भी कार्रवाई, सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। गिरीश महाजन यांचीही आपण प्रतिक्रिया पाहत होतो। शिवीगाळ करणं विरोधी पक्ष नेत्यांना शोभणार नाही, अंबादास दानवेंचं यामुळे निलंबन करण्यात यावं अशी आमची मागणी असल्याचं गिरीश महाजन यांनी देखील म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।